शिवानी म्हणतो आउटपुट घ्या माझा शेतकरी चळवळीत स्वाभिमानी असलेल्या पूजा मोरे यांच्यावर असं लाचार होऊन रडण्याची वेळ का आली यावर जरा सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. पूजा मोरे यांनी भाजपकडनं उमेदवारी अर्ज भरला प्रभाग क्रमांक 2 मधून पुण्यातून, आणि नंतर त्यांना माघार घेण्याची वेळ आली. आणि माघार घेण्याची वेळ जेव्हा आली त्यावेळेस त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तुम्ही इंट्रो मध्ये बघितलं की त्या कशा ढसा ढसा ढाय मोकलून त्या ठिकाणी रडत आहेत. कोण आहे त्या पूजा मोरे? तर पूजा मोरे ह्या बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एका सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आणि स्पर्श झाला तो चळवळीचा, आणि चळवळीमध्ये त्या शेतकरी नेत्या झाल्या. त्यांनी अनेक आंदोलन केले, मोर्चे केले, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, पंचायत समिती सदस्य पद सुद्धा त्यांनी गेवराईचं भूषवलं. आणि त्यानंतर त्यांनी राजू शेट्टी यांना सोड चिठ्ठी दिली. नंतर त्या गेल्या शरद पवार गटामध्ये त्या गेल्या तेव्हा त्यांना कदाचित सांगण्यात आलं असेल की तुम्हाला आम्ही विधानसभेचं तिकीट देऊ, मात्र विधानसभेचं तिकीट त्यांना देण्यात आलं नाही. आणि मग त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राष्ट्रवादीवर पाणी टाकलं, बंडखोरी केली. स्वराज्य पक्षाकडनं त्या निवडणूक लढल्या. तिसरी आघाडी जी झाली होती, राजू शेट्टी, युवराज छत्रपती संभाजीराजे भोसलेंचा पक्ष, बच्चू कडूंचा पक्ष, शेतकरी संघटना, इतर संघटना मिळून जी तिसरी आघाडी झाली होती त्यापैकी छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाकडनं त्या हे लढल्या काय, गेवराई विधानसभा. त्याच्यामध्ये त्यांचा पराभव झाला आणि नंतर त्यांच्या आयुष्यात आले धनंजय जाधव. मग त्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. लग्न करून त्या गेल्या पुण्यात, आणि पुण्यात गेल्यानंतर त्या गेल्या बीजेपीत. जवळपास स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा स्वाभिमानी पक्ष, त्याच्यानंतर शरद पवारांचा पक्ष, त्याच्यानंतर स्वराज्य पक्ष, आणि त्यानंतर आता चौथा हा भाजप पक्ष. असे 4 पक्ष त्यांनी बदलले आणि त्या आता शेवटी भाजपमध्ये जाऊन स्थिरावल्या. आता भाजपवाल्यांना असं झालं की सगळं करायचं आपण, आणि वेळेवर आयारामांना तिकीट भेटत असेल तर आपला काय फायदा. त्याच्यामुळं उद्रेक झाला. यांना तिकीट मिळालं, तिकडे उद्रेक झाला. उद्रेक झाल्यानंतर मग नेहमी जे आपले शत्रू असतात ते आपल्या कमकुवत बाजूवर हल्ला करतात. आता पूजा मोरे जेव्हा राहुल गांधींची यात्रा होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या सोबत चालल्या, त्यामुळं तो फोटो होता. त्या शरद पवार गटामध्ये होत्या त्यावेळेस त्यांनी जबरदस्त बीजेपीवर तोंडसुख घेतलं, त्याच्यामुळं ते विधान होते. त्याच्यानंतर एक विधान त्यांचं, म्हणजे त्या विधानाबद्दल बोलल्या जात आहे, ते विधान व्हायरल झालेलं नाहीये, त्याची मी सुद्धा पुष्टता या ठिकाणी करत नाही की त्या तशा बोलल्याच होत्या म्हणून. मात्र मराठा आरक्षणाच्या दरम्यानचं एक विधान त्यांचं चर्चेत आहे की मुख्यमंत्री साहेब, आम्ही मराठा आरक्षण मागतोय, आम्ही तुमची बायको मागत नाही आहोत. मग अशा पद्धतीचं त्या बोलल्या होत्या, नाही बोलल्या होत्या ते त्यांचं त्यांना माहित, परंतु अशा पद्धती सोशल मीडियावर ट्रोलिंग होतीये आणि त्या ट्रोलिंगमुळं त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय असं प्राथमिक कळतंय. दुसरी ट्रोलिंग हे की पहिलगामचा जो हल्ला झाला होता तो हा धार्मिक हल्ला नसून तो देशावरचा हल्ला आहे, धर्म बघून तो हल्ला केला नव्हता, अशा पद्धतीने त्यांनी विधान केलं होतं. नंतर सारवासारव केली होती, पण ते विधान सुद्धा त्यांचं फिरवण्यात आलं. आणि एकंदर या सगळ्या याच्यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष, आणि यातनं पूजा मोरे यांना भाजप पक्षानं दिलेली उमेदवारी ती मागं घ्यावं लागली आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा विजय झाला असं म्हणता येईल. स्थानिक कार्यकर्त्यांचा जे की तिथं परंपरागत पिढी जात अनेक वर्षापासून हे करत होते, आणि आता पूजा मोरेची पक्षानं समजूत घातलेली आहे. मला वाईट वाटतं या लोकांचं की एक फायर ब्रँड शेतकरी नेता असलेली आमची भगिनी पूजा मोरे, शेतकऱ्यांचे प्रश्न धडाडीनं मांडणारी पूजा मोरे, एवढे 4 पक्ष बदलले, भाजपमध्ये जाण्याची वेळ आली, आणि आता शेतकऱ्यांसाठी लढणारी, लाठ्याकाठ्या खाणारी अशी ती म्हणतायत. मात्र हे म्हणत असताना जो पक्ष शेतकऱ्यांवर वारंवार अन्याय करतो त्याच पक्षामध्ये तुम्ही गेलात आणि पुण्यामध्ये जाऊन नगरसेवक व्हायला निघालात, तर हा सोशल मीडिया खूप खतरनाक आहे. खूप काही शिकण्यासारखं याच्यातनं. जर हा सोशल मीडिया नसता तर ही विधानं उकरून निघली नसती आणि पूजा मोरेची उमेदवारी रद्द झाली नसती. ठीक आहे, त्यांना
भाजप आता त्या सोडतात की काय करतात त्यांचा निर्णय बघणं गरजेचं आहे. एकंदर असा घटनाक्रम हा झालेला आहे आणि खूप मजा येते हो. म्हणजे अक्षरशः ढसा ढसा ढसाचा ये. पूजा मोरे तर समजा ठीक आहे आपली शेतकऱ्याची भगिनी आहे, पण बाकी ते पुण्यातले मुंबईतले संभाजीनगर मधले राडीच राडी चालू आहे. ते लोकशाही आहे काय चाललंय, सगळ्यांना भाजपचंच तिकीट पाहिजे, श्युअरिटी आहे निवडून येण्याची. तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये. धन्यवाद.